नमस्कार, मी सागर राजे. प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. येत्या 17 डिसेंबर रोजी ठाणे येथे ओबीसींचा महामेळावा संपन्न होत आहे आणि गावोगावी ओबीसी नेते राजाराम पाटील साहेब जाऊन यासाठी जनजागृती करत आहेत. अगदी ठाणा असो किंवा रायगड असो, या सर्व ठिकाणी त्यांच्या जोरदार या ठिकाणी छोट्याखानी सध्या तरी जनजागृतीसाठी सभा होत आहे आणि त्याला अगदी प्रचंड प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे. मला खरं म्हणजे सांगायला या ठिकाणी आनंद होईल की जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर अगदी देशात विदेशात देखील राजाराम पाटील साहेब व्हायरल झालेले आहेत. डॉक्टर संग्राम चौगुले यांनी युकेवरनं त्यांची डॉक्टर संग्राम पाटील यांनी युकेवरनं त्यांची पोस्ट स्वतःच्या वॉलवर त्यांनी या ठिकाणी शेअर केलेली आहे. आणि जवळपास मी जेव्हा त्यांच्यासोबत जात होतो अनेक ठिकाणी, तेव्हा प्रत्येक वेळेला ते जे सध्या त्यांचं जे मत मांडत आहेत त्याविषयीही अगदी त्यांना सतत प्रतिक्रिया या ठिकाणी लोकांकडनं त्या ठिकाणी येत आहेत. म्हणजे एकंदरीतच सध्या तरी 17 डिसेंबरच्या बाबतीत जोरदार प्रयत्न ओबीसी लोकांना जमवण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की राजाराम पाटील साहेबांचं म्हणणं असं आहे की मराठे जागे झाले, आगरी कोळी कधी जागे होतील, काय विषय आहे याची चर्चा या संदर्भात आपल्याला करायची आहे. पाटील साहेब, खरं म्हणजे तुमचं अभिनंदन की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे देशात विदेशात देखील तुम्ही व्हायरल झालेला आहात. ओबीसींची बाजू अगदी प्रभावीपणे आणि प्रखरपणे मांडणारे एक ओबीसी नेते म्हणून आपल्याला या ठिकाणी ओळख प्राप्त झालेली आहे. ही देखील एक महत्त्वाची गोष्ट आहे. 17 डिसेंबरला जी सभा होणार आहे त्याच्यासाठी आपण अगदी गावोगाव जाऊन बैठका घेता, सभा घेता. मराठे जागे झाले, आगरी कोळी जागे झाले नाही असं आपल्याला वाटतं का? सर्वप्रथम मी प्रभात पर्वचे वाचक आणि ज्या ज्या चॅनलनी मला यामध्ये प्रसिद्धी दिली त्या सगळ्या संपादकांचं आभार मानतो. त्यामध्ये प्रभात पर्व आहे, CWC आहे, मॅक्स महाराष्ट्र आहे आणि छोटे मोठे यूट्यूब चॅनल आहेत. तर यांना मी धन्यवाद देतो आणि या धन्यवादामध्ये मला माझं कौतुक करणाऱ्या लोकांना जेवढे धन्यवाद आहेत त्याच्यापेक्षा जास्त मी विरोधकांना धन्यवाद देतो. कारण लोकशाहीमध्ये विरोधक असतील तर सत्ताधारी आहे. म्हणजे ज्ञानेश्वरांनी सांगितलं की श्रोते आहेत म्हणून मी आहे, म्हणजे श्रोते नसतील तर ज्ञानेश्वर शून्य आहे. त्याच पद्धतीनं याच्यामध्ये विरोधक आहेत म्हणून मी आहे आणि मी विरोधकांचा आदर करतो, विरोधकांचा तिरस्कार करत नाही. कारण आपण मला लोकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. आता याच्यामध्ये प्रश्न असा आहे की मराठे जागे झाले असा जो विषय आहे तो मराठी मोठ्या लाखोंच्या संख्येने एकत्र येत आहेत आणि आगरी कोळी समाजाच्या जागृतीसाठी आपण तुमच्या प्रभात पर्वच्या माध्यमातून इथल्या गावामध्ये सभा घेतली. तळोजा मजकूर असेल, मोरबी असेल, तुर्भे असेल, 15 ते 20 लोक बघून आपली टिंगल करतायत मराठा लोक की बघा यांच्यामध्ये किती गर्दी आहे, किती लोक आलीत, म्हणजे लोकसंख्या कमी आहे. तर प्रश्न जागृतीचा आहे आणि ती जागृती ओबीसीमध्ये नाही हे वास्तव आहे. आणि विशेष म्हणजे ह्या पट्ट्यामध्ये 17 तारखेचं जे अधिवेशन आहे त्या अधिवेशनामध्ये आगरी कोळी अजिबात जागे नाहीत. ही माझी तक्रार आहे, माझा राग आहे, माझा संताप आहे. कारण ज्या आरक्षणाच्या जोरावर इथली स्थानिक स्वराज्य संस्था आज आपल्या ताब्यात आहेत, शिक्षणातलं नोकरीतलं आरक्षण आगरी कोळ्यांना अजून समजत नाही. कारण शिक्षणाचं प्रमाण फार कमी आहे. कुठल्याही गावामध्ये कोळीवाड्यामध्ये कॉलेजेस नाहीत. कॉलेज हे शहरी पट्ट्यात आहेत मुंबईच्या परिसरात, पण आमच्या गावांमध्ये कॉलेजेस नाहीत हे वास्तव आहे. त्यामुळे लोक शिकत नाहीत, त्यांचं शिक्षणाचं प्रमाण कमी आहे आणि त्यामुळे त्यांना नोकऱ्यातलं आरक्षण कळत नाही, प्रमोशनमधलं कळत नाही. पण जे नगरसेवक आहेत, जे महापौर झाले, उपमहापौर झाले, आमदार झाले, यांनी तरी या आंदोलनाची दखल घ्यायला पाहिजे होती. मी नेहमीच रोजचं आवाहन करतोय की बाबा रे, की आम्ही रोज फिरतोय पण तिथे येणारे पत्रकार बांधव, तिथे येणारे आपले बांधव यांना पाण्याची व्यवस्था करणे एवढे तरी पैसे तुम्ही दान करा. तुम्ही क्रिकेटला दान करता, तुम्ही साई दिंडीला करता, तुम्ही तिकडच्या इथल्या दिंडीला हरिनाम सप्ताहाला दान करता. पण हे सगळे मुक्तीचे मार्ग जरी एकेकाळी होते तरी आज मुक्तीचा मार्ग आरक्षण हाच आहे, संविधान हाच आहे. आणि म्हणून संविधानिक मार्गासाठी तुम्ही मदत देत नसाल तर 1-2 कारणं आहेत. तुम्ही मराठ्यांना घाबरलेले आहात, तुम्हाला मराठा मतांची भीती वाटते, ही भीती काढून टाका. कारण 85% लोकसंख्या मागासवर्गीयांची असेल तर मराठ्यांची मतं नथिंग आहेत. कारण हे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य फक्त 15% आहेत, 85% आम्ही आहोत. मग तुम्ही पुढे येऊन या आंदोलनाला मदत का करत नाही हा माझा प्रश्न आहे. पाटील साहेब ना, आता अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावर या ठिकाणी जाणार आहोत. अनेक गोष्टींमध्ये ब्रिटिशकालीन गॅजेटचा संदर्भ दिला जातो. ब्रिटिशकालीन गॅजेटची एक कॉपी साहेबांसमोर आहे, ठाणे जिल्ह्याची ती आहे आणि त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की ज्या प्रमुख आदिवासी जमाती होत्या त्या काळातील, तत्काळातील 9 जमाती आहेत आणि त्याच्यामध्ये आगरी कोळी देखील आहे. ही माहिती पाटील साहेबांपर्यंत पोहोचलेली आहे.
साहेब, ही माहिती तुम्ही पाहिल्यानंतर त्याचं विश्लेषण कसं करता येईल तुम्ही सांगा, त्याचं काय महत्त्व आहे? बघा, विश्वनाथ भोईर हे आगरी समाजाचे एक सक्रिय सदस्य आहेत, कार्यकर्ते आहेत बदलापूरचे. त्यांनी ही माहिती आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. त्या माणसाला मी खूप खूप धन्यवाद देतो, मनापासून आभार मानतो. आगरी कोळी समाज आपल्याबद्दल कायम कृतज्ञ राहील. त्यांनी दिलेली माहिती आहे ते 1882चं इंग्रजांचं ठाणे गॅजेटियर आहे. त्यातलं हे पान आहे, एक पान आहे, पूर्ण नाही. तर 1872ची जनगणना ब्रिटिशांनी केली, त्यामध्ये ह्याचे उल्लेख आहेत. आणि आज बघा, ते जरांगे पाटील सांगतात निजामकालीन नोंदी आमच्या भेटल्या म्हणून आम्ही कुणबी आहोत. तर इथे ह्या सगळ्या आदिवासी जमाती सुद्धा कुणबी आहेत. कुणबी म्हणजे शेतकरी. शेतकरी हा सर्वसामान्य शब्द आहे. शेतकरी असणं, त्या शेतकऱ्यांमध्ये पण शेतमजूर असणारे लोक आपल्या कोकणातले आहेत. जमीनदार वेगळे. आज जमीनदारांना जमीनदारी मराठ्यांची लपवायची म्हणून सांगतात आम्ही कुणबी आहोत. तो कुणबी सगळ्यांना लागवतो. गुजराती, मारवाडी, ब्राह्मण सगळ्यांनी आपल्या समोर गुजरातमध्ये पण कुणबी दाखलेत. तो कुणबी दाखला भेटला म्हणून काही महत्त्वाचं नाही. तुम्ही असं संशोधन करत असाल तर ठाण्यातले आगरी सुद्धा कमी नाहीत. आणि विश्वनाथ भोईर यांनी हा जो पुरावा दिला आहे, त्या पुराव्यामध्ये काय दिसतं की 1872चा जो सेन्सस झालेला आहे, त्या सेन्ससमध्ये आगरी आणि कोळी लोक जे आहेत ते दोन्ही हे लोक आदिवासी जमातीचे आहेत असं सांगितलेलं आहे. आता आदिवासी जमातीच्या असतील तर त्यांना STचं आरक्षण लागू आहे. मी या चॅनलवर प्रभात पर्ववर अत्यंत व्यावहारिक बोलतो. मी विश्वकल्याणाच्या गोष्टी करत नाही, पण आपल्या समाजाचं, आपल्या जातीचं कल्याण व्हावं यासाठी मी एक माहिती सांगतो की माझ्या माहितीप्रमाणे कोळी समाजाच्या आमच्या मुंबईतल्या लोकांनी अनेक महादेव कोळी नावाचे दाखले काढले होते. म्हणजे पूर्वी ते मिळायचे, कारण का कोळी हे सगळे सारखेच आहेत. आणि अजून पण सांगतो की कोळी ही मुंबईची जी जमात आहे किंवा देशातली आहे. मी नेहमी सांगतो की कोलीय जमात किंवा कोलीय संघ संपूर्ण देशभरात होता. त्या कोलीय जमातीची महामाया एकविरा जिला आम्ही मानतो, ती संपूर्ण कोली जमातीची माता आहे, म्हणून तिला आम्ही मानतो मातृसत्ताक माता. म्हणजेच आगरी, कोळी, भंडारी असतील, आदिवासी असतील, हे सगळे कोलीय लोक, म्हणजे समुद्र किंवा नदीमध्ये मासे मारणारे लोक, तर ते एकच आहेत. ही मूळ संकल्पना आहे. आणि आज या गॅजेटनी सिद्ध केलं की ह्यामध्ये आगरी आणि कोळी हे आदिवासी जमातीचे आहेत. तर हा जो प्रमुख उल्लेख आहे त्यामध्ये एक पहिला प्रश्न, आम्ही आगरी समाजाने अजून मागणी नाही केली की आम्हाला STचे दाखले द्या. फक्त OBC आरक्षणामध्ये घुसखोरी कुणब्यांची नको, म्हणजे कुणब्यांची म्हणजे मराठ्यांची नको. कुणबी पूर्वी आहेत ते शेतमजूरच आहेत, पण मराठा समाज सरसकट कुणबी दाखले मागतोय, त्याला आमचा विरोध आहे. चिकित्सा व्हावी दाखल्यांची, जात पडताळणी व्हावी, नंतर ते दाखले द्यावेत. परंतु सगळ्या मराठ्यांना OBC करा याला आमचा विरोध आहे. पण आज प्रश्न असा आहे की मी नेहमी कोळी टोपी घालतो. मला अभिमान आहे, माझे आजोबा समुद्रावर जायचे, मासेमारी करायचे, अशीच टोपी घ्यायची. मी अगदी पहिलीला असल्यापासून, KGला असल्यापासून मासेमारी करतो. आणि मी ह्या टोपीचा, मला समुद्राच्या टोपीचा अभिमान आहे. आणि सगळ्या सागरपुत्रांचं नेतृत्व करण्याची भूमिकेत मी असतो. आणि त्यामध्ये कोळी बांधवांच्या ज्या नोकऱ्या धोक्यात आल्यात 5000, त्या नोकऱ्यांचं जो दाखल्यांचा प्रश्न आहे, हा दाखला कळला नाही विषय. तुम्ही अचानक म्हणता की कोळी बांधवांचा नोकऱ्यांचा प्रश्न धोक्यात आले, म्हणजे नक्की काय? म्हणजे कोळी बांधव मुंबईचे आहेत, ते OBC आहेत असं शासनाने सांगितलं. त्यांना राज्यस्तरावर SBC दाखले दिले गेले, केंद्रामध्ये त्यांना OBC म्हणतात. परंतु त्यांचं म्हणणं आहे की महादेव कोळीचे दाखले त्यांनी अगोदर घेतले होते, पूर्वी मिळायचे. आता ते दाखले खोटे ठरवले शासनाने आणि त्यांना नोटीस लावून सांगितलं की आपल्या मुंबई परिसरात, म्हणजे कुठल्या नोकऱ्या, कुठे असणार नोकऱ्या? म्हणजे साधारणपणे ONGC मध्ये मोठ्या प्रमाणात आपले लोक आहेत, काय RCF मध्ये, मुंबई महापालिकेमध्ये आहेत. मुंबईचे कोळी, ठाण्याचे कोळी, इकडच्या अलिबागचे कोळी. आणि यांच्या नोटीस लावून त्यांचे दाखले रद्द करा, त्यांचा घेतलेला पगार परत करा, अशा प्रकारचे क्लेम शासनाने केलेत. त्याच्यावरचा उत्तर ह्यात सापडलेलं आहे की कोळी समाजाचे आदिवासी दाखले आहेत हे सत्य आहेत आणि हे आपण आता कोर्टातून सिद्ध करू शकतो. ही जमेची बाजू प्रभात पर्वच्या माध्यमातून सागर राजे आणि विश्वनाथ भोईर या दोघांचं हे संशोधन आहे. या दोघांना आपण सगळ्यांनी धन्यवाद द्यायला पाहिजे अशी माझी विनंती आहे. आणि ह्या व्हिडिओ क्लिपमुळे, ह्या आरक्षणाच्या 17 तारखेच्या सभेमुळे ह्या कोळी बांधवांच्या नोकऱ्यांचा प्रश्न सुटणार आहे. आणि आगरी समाजाचे लोक जे आज स्वतःला मागासवर्गीय मानायला तयार नाहीत, त्यांना पण सांगतो की आदिवासी आपण आहोत असं इंग्रजांनी सांगितलेलं आहे. तुम्ही स्वतःला किती उच्चवर्णीय म्हणा, आतापर्यंत मराठे स्वतःला राजे म्हणायचे, पण त्यांच्यावर पुन्हा एकदा आरक्षण मागायची वेळ आली
काळ बदलतोय. सुरुवातीला मनुस्मृतीचा काळ होता, तेव्हा प्रत्येक जात स्वतःला ब्राह्मण समजायची, स्वतःला क्षत्रिय समजायची आणि तिकडे त्यांचा प्रवास असायचा. आम्ही क्षत्रिय आहोत, शूर आहोत, आम्ही ब्राह्मण आहोत. आता सागर राजेंच्या नावातच आडनाव राजे आहे, तर तसे जन्मसिद्ध राजे आहेत. पण त्यांनी जर असं म्हटलं मी राजा आहे, तर वास्तव पण बघावं लागेल की आज असं कुठलंही राज्य किंवा संस्थान राहिलेलं नाही. असलेला शेवटचा 7-12चा संघर्ष चालू आहे, तो सरकार देत नाही. शिक्षणाचा संघर्ष चालू आहे, डबल ग्रॅज्युएट होऊन ओबीसी आरक्षण सुद्धा भेटत नाही. मग आरक्षणाचा मार्ग संविधानाने आम्हाला दिला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितला आणि आज प्रगती बाबासाहेब आंबेडकरांच्या समाजाचे, बौद्ध समाजाचे लोक प्रचंड वेगाने करतायत आणि त्यामुळे सगळ्यांना आरक्षणाचं आकर्षण वाटायला लागले. आरक्षण म्हणजे शिक्षणाच्या माध्यमातून, जीवनमूल्यांच्या माध्यमातून माणसाची होणारी प्रगती. आणि म्हणून ब्राह्मण क्षत्रिय मनुस्मृतीच्या विचारसरणीचा वर्तमान काळात पराभव होतोय आणि नवं जग हे मागासवर्गीय, शूद्रातिशूद्र, स्त्रिया यांच्या उत्कर्षाचं जग संविधानाच्या रूपाने पुढे येतंय. आणि म्हणून याचा स्वीकार आगरी कोळ्यांनी करावा. या अर्थाने मी हे सांगतोय की आम्ही जर आदिवासी होतो तर आपली प्रगती जी होते ती संविधानामुळे होते, ब्राह्मण्यवादामुळे होत नाही, मनुस्मृतीमध्ये होत नाही. आणि म्हणून आगरी कोळ्यांनी ह्या अधिवेशनात तरी स्वीकारावं की आम्ही ओबीसी आहोत, म्हणजे मागासवर्गीय आहोत. मला जे चित्र दिसतंय ते स्पष्ट सांगतो की आगरी कोळी हे स्वीकारायला तयार नाहीत. या 17 तारखेच्या अधिवेशनात देशातले मायक्रो ओबीसी येणार आहेत, SC ST लोक पण येणार आहेत. त्यांचं स्वागत आपले सख्खे भाऊ म्हणून ओबीसीनी केलं पाहिजे. आपले भाऊ ब्राह्मण आणि मराठे नाहीत, ते आपले शत्रू आहेत आणि शत्रूंना परास्त करण्यासाठी हे अधिवेशन आहे. हा साखरपुड्याचा मांडव नाही. हा गैरसमज आग्र्याने डोक्यातून काढून टाकावं. तर हा आरक्षणाचा, हा संविधानाचा, सामाजिक समतेचा, समतावादी भारताचा कार्यक्रम आहे, हे मला सांगायचं. बरोबर पाटील साहेब आहे ना, म्हणजे लॉजिकली सहज बोलायचो. जेव्हा आता अनेक वर्षापासून पत्रकारितेमध्ये आहे, सामाजिक क्षेत्रामध्ये आहे, जेव्हा अधिकाऱ्यांची जे नव्याने या ठिकाणी येत असतात त्यांच्या जेव्हा भेटी होतात, मग ते विचारतात बाबा हे आगरी जी लोकं आहेत तुमची, म्हणजे आता मी स्वतः आगरी असल्याकारणाने मी बोलणार, म्हणजे आगरी कोळी हा एकच विषय आहे. मग इथे जेव्हा येतात ते बोलतात बाबा ती आगरी लोकांची थोडीशी इतिहासाविषयी काय सांगता येईल, पार्श्वभूमी काय सांगता येईल, म्हणजे खूप सधन संपन्न या ठिकाणी इथले आगरी कोळी दिसत आहेत म्हणून ते विचारत असतात. तर मी त्यांना सहज लॉजिकली म्हणायचं, जेव्हा ही गोष्ट माझ्याकडे नव्हती, म्हणजे हे मी जेव्हा पाहिलं नव्हतं, सहज बोलायचो. कारण 25 वर्षापूर्वीचा काळ आपण अनुभवलेला आहे, म्हणजे मी पाहिलेला आहे, सगळ्यांनी पाहिलेलं आहे. तर एक 25-30 वर्षापूर्वी जर तुम्ही पाहाल तर आपल्या समाजाची जी जडणघडण होती, जे राहणीमान होतं ना, ते आदिवासींच्याच सारखं होतं. म्हणजे आताचे जे ठाकूर समाज आहेत ना, ते देखील खूप चांगल्या पद्धतीने राहतात. परंतु 25-30 वर्षापूर्वीचा जर तुम्ही या पट्ट्यातील, म्हणजे संपूर्ण नवी मुंबई ठाणे पट्ट्यातील जर आगरी कोळी पाहाल ना, तो अतिशय गरीब होता. म्हणजे त्याचं राहणीमान अगदी आदिवासींप्रमाणेच होतं. म्हणजे एका टॉवेलवर तो ना एका गावातनं दुसऱ्या गावात सहज जायचा. म्हणजे आता पाहुणे जाण्यासाठी आपल्याला कपडे वगैरे परिधान करावे लागतात, नवीन अगदी व्यवस्थित टिपटाप जावं लागत होतं. तर तसं काही नव्हतं. म्हणजे तो एका गावातला माणूस बनियनवर आणि टॉवेलवर यायचा, त्याच्या पायात चप्पल विशेष सोडून द्या, म्हणजे चप्पल असायची नसायची एवढी परिस्थिती. आता दररोज मटण मच्छी खाणारी लोक, परंतु त्या काळात मात्र आहे ना, पाहुणा आला तर महिन्यात म्हणजे त्याच्यासाठी बोंबील बटाटी साहेब असायची, कधीतरी जावे आला तर मटण वर्षातनं, म्हणजे एवढी भयान परिस्थिती होती. आता झालं काय, लोक हे विसरायला लागलेले आहेत, त्यांना आठवतच नाही. नवीन पिढीला तर माहीतच होणार नाही की अशा पद्धतीनं हे सगळं आपण आपल्या पूर्वजांचा म्हणजे इतिहास आहे किंवा अशा पद्धतीनं पूर्वजांचं राहणीमान होतं. मी सांगेल फक्त तुम्ही 30 वर्षापूर्वीचे ना फोटो बघा, तुम्ही अल्बममध्ये जर जुने असतील ना, आता सगळे मस्तपैकी मजबूत अगदी गोड गुलाबी तुम्हाला ही सगळी मंडळी दिसतात ना, ही सगळी अशी असायची. म्हणजे 30 वर्षापूर्वीची जर जमात पाहिली, त्यांचे कपडे पहा, त्यांचं राहणीमान पहा, त्यांची शरीरयष्टी पहा, ही आदिवासीच प्रमाणे होती, हे या ठिकाणी मानावं लागेल. आता मला ना एका दुसऱ्या मुद्द्याकडे साहेब जायचं आहे. अधिवेशनात सध्या मराठा आरक्षण हा विषय खूप चर्चेला गेलेला आहे. अगदी सर्वच आमदारांनी याविषयी भाष्य करत असताना मराठा समाजाची अगदी व्यवस्थित बाजू घेतली. म्हणजे त्यांचं एक प्रकारे असं म्हणणं दिसतंय, म्हणजे आशिष शराऱ्यांचं मी काल भाषण ऐकलं, तर त्यांनी सांगितलं की बघा ना, किती या ठिकाणी आमचे मराठी बांधव आहेत ते एवढे गरिबीच्या खाली रेषेमध्ये आहेत, एवढे फक्त 50,000च्या कमी उत्पन्न त्यांना आहे. म्हणजे परत उच्च शिक्षितांमध्ये बघा तुम्ही की खूप मोठ्या संख्येनं जी समाज आहे त्याच्यामध्ये उच्च शिक्षित खूप कमी आहेत, शेताच्या बाहेर राहणारे लोक किती आहेत. म्हणजे असे खूप उदाहरणं दिली त्यांनी. पण एक गोष्ट त्याच्यातनं लक्षात येत होती, फक्त ते मराठ्यांविषयीच बोलत होते. म्हणजे मराठा समाज, त्यांची आर्थिक सामाजिक परिस्थिती याच्यावर ते भाष्य करत होते. आणि ते भाष्य करत असताना ते या ठिकाणी ना सरळ सांगत होते की बाबा इथल्या मराठ्यांची अतिशय दयनीय परिस्थिती आहे, हे ते सांगत होते. साहेब, हे
असे फक्त आशिष शेलारच बोलतात अशातला भाग नाही. अनेक बांधवांनी हा मुद्दा प्रकर्षाने म्हणजे अधिवेशनात मध्ये मांडलेला आहे. तुम्ही त्याचं विश्लेषण कसं करा? मी पुन्हा आशिष शेलार, पृथ्वीराज चव्हाण, भास्कर जाधव, अजित पवार यांना सांगू इच्छितो की स्वातंत्र्यानंतर म्हणजे स्वातंत्र्यापूर्वीच ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांचं राज्य होतं. मराठा समाज हा क्षत्रिय आहे आणि स्वातंत्र्यानंतर 70-72 वर्ष पण तुमचंच राज्य आहे. तुमचेच डझनवारी मुख्यमंत्री, तुमचेच महसूल मंत्री, तुमचेच गृहमंत्री, तुमचेच 150 आमदार. महाराष्ट्राचं नेतृत्व तुमच्याकडे आहे, होतं, असणार आहे आता. असं असताना जे काही सरकारकडून द्यायचं ते तुम्ही दिलेलं आहे, लुटलेलं आहे, ओरबाडलंय मुंबईला. तरी पण तुमचा समाज मागास का राहिला याचं उत्तर विधानसभेत द्या. आणि तुमच्यात हिंमत असेल ना, हिंमत, राजाराम पाटलाला फक्त बोलवा विधानसभेत. तुम्हाला कसा फाडून खातोय बघा. ते पृथ्वीराज चव्हाण त्या आमच्या छगन भुजबळवर तुटून पडले. राजीनामा द्यानंतर बोला. अरे तुमचे सगळे मराठा मंत्री जातीची बाजू घेऊन बोलतात तेव्हा संविधानाचा आणि संविधानिक विधिमंडळाच्या कायद्याचा भंग होत नाही. तुम्ही जातीयवादी नाहीत, एकट्या भुजबळावरून तुटून पडलेत. माझ्यासारख्या आग्र्याला बोलवा आतमध्ये, मग काय होतंय बघा तुमचं. आणि माझी विनंती आहे गणेश नाईक साहेबांना, आगरी समाजाचे जे लोक आहेत, मंदाताई म्हात्रे असतील, प्रशांत ठाकूर, त्या छगन भुजबळ साहेबांकडून शिकून घ्या. तुम्ही त्यांची बाजू मांडली पाहिजे, त्यांच्या बाजूला उभं राहून लढलं पाहिजे. तुम्ही घाबरता काय मराठ्यांना? आणि म्हणून मला हे सांगायचं आहे की हे जे होतं हे सगळं असंविधानिक होतंय. मराठा जातीचे बाजू घेणारे माजी आणि आजी मुख्यमंत्री असतील, एकनाथ शिंदे खुलेआम बाजू घेतात. आमच्या कुणबी समाजाच्या माणसांनी उपोषण केलं इथे. आत्ता आमचं नैना प्रकल्पग्रस्तांचं उपोषण चालू आहे पनवेलला. याच्यामध्ये मरायला टेकलेत लोक. आणि हे सरळ सरळ आंदोलन आहे की सिडकोच्या विरुद्ध आहे. सिडकोचं खातं म्हणजे नगरविकास खातं, एकनाथ शिंदेचं खातं. मग एकनाथ शिंदे आमच्या आगरी लोकांना इथे भेटायला पनवेलला काय येत नाहीत? तिथे आमचे शेळके म्हणून आमचे चांगले कार्यकर्ते आहेत. ते रात्री त्यांनी 1 वाजता फोन करून सांगितलं, साहेब परिस्थिती फार बिकट आहे. परिस्थिती बिकट आहे तर आपल्या लोकांना नेतृत्वाला पण कळलं पाहिजे. आपले जे नेते आहेत ती मागणी काय असली पाहिजे. 2013चा कायदा असताना नैना लावतात कसं? नैना हा मूर्खपणा आहे. नैना म्हणजे नैना सांगतात की 60% जमीन सिडकोची, 40% जमीन शेतकऱ्यांची. 1 रुपया न देताना शासनाला जमीन आम्ही का द्यायची? सुरुवातीला लोकनेते दिमा पाटलांनी 12.5% आंदोलन केलं. त्यावेळी जमीन देणार नाही म्हणून आंदोलन झालं. 5 हुतात्मे झाले आणि त्या हुतात्मेहून 12.5% तत्व प्रस्थापित झालं. नंतर कुठलंही आंदोलन नसताना 22.5% विमानतळात दिलं. ती फसवणूक केली आमच्या नेत्यांनी. आणि सगळ्यात मोठी फसवणूक नैनामध्ये होते. याचं कारण या महाराष्ट्रामध्ये लूट मराठा ब्राह्मण करतात हे बोलायची हिंमत आमच्या आजी आमदारांमध्ये नाही. आणि म्हणून लोकांचं मरण ह्यामध्ये दिसतंय. आणि म्हणून मी सांगतो याला जबाबदार नगरविकास खातं, सिडको आणि एकनाथ शिंदे आहे. आमच्या माणसाला कोणाला काय लागलं तर एकनाथ शिंदेना पुन्हा ठाण्यातून आम्ही साताऱ्याला जाऊ देणार नाही. इथेच त्याचं उत्तर घेऊ. पाटील ना, आता मग खरं म्हणजे तुम्ही नैनाचा मुद्दा आणला म्हणून मला या ठिकाणी बोलावं असं वाटतं. आपली जी नेते मंडळ आहे ना ती मागणी करतात की संपूर्ण नैना रद्द करा. तुम्ही नेहमीच बोलत असता जेव्हा तुम्हाला म्हणजे दारू सोडायची असताना तुम्ही दूध मागितलं पाहिजे. हे मला आहे ना म्हणजे पाटील साहेब खूप अभ्यासानं याविषयी बोलतात म्हणूनच त्यांनाच विचारावं असं वाटतं. मागणी कशा असायला पाहिजे होती? म्हणजे नैना रद्द करा अशी मागणी असायला पाहिजे होती की 2013च्या कायद्यानं भूसंपादन करा अशी मागणी असायला पाहिजे? नैनामध्ये 60-40, 60-50 हा वाद आहे. हा बार्गेनिंग कशासाठी? तुम्ही जर आम्हाला भूसंपादनच केले नाही, 1 रुपया दिलं नाही तर तुम्ही नैना कायदा मानायचा कसा? आणि नैना हा राज्याचा GR आहे एक. आणि कायदा वेगळा असतो. राज्यांनी केलेला नियम हा नियम असतो किंवा GR असतो. केंद्राने 2013चा कायदा केला आहे. त्या कायद्याने सांगितलं की पुनर्वसन आणि पुनर्स्थापना आणि 4 पट मोबदला, या मोबदल्याने गेलात तुम्ही तर आज सानपाड्याच्या जमिनीची विक्री 5 कोटी गुंठ्यांनी झाले. सरळ आहे, याच्या 4 पटला मोबदला तुम्हाला नैनामध्ये द्यावा लागेल. 20 कोटी रुपये गुंठा द्यावा लागेल. आणि म्हणून हे नैना आणलाय. पण हे नेते जे आपले आहेत त्यामध्ये अनेक कायदेतज्ञ आहेत. हे 2013चा कायदा अस्तित्वात असताना तुम्ही कशाला स्वीकारता नैना? म्हणजे थोडक्यात मागणी काय पाहिजे होती की आता नैना सरकार आहे, ते सरकार नैना काय रद्द करणार नाही या ठिकाणी समजा असं जर बोललं म्हणजे कारण आता इथली परिस्थिती तशी असेल तर मग आपण पर्याय दिला पाहिजे होता की बाबा 2013चा कायदा आहे आणि त्यानं भूसंपादन करा. काय होणार आहे? सरकारला एवढे प्रचंड पैसे द्यायला परवडणार नाही हे त्यांना माहिती आहे. आपल्या नेत्यांना पण कळायला पाहिजे ती गोष्ट की प्रचंड पैसे या ठिकाणी खर्च करावे लागतील भूसंपादनासाठी. आणि त्यासाठी हा चुकीचा मार्ग म्हणूया, फसवा मार्ग या ठिकाणी नैना आणलेला आहे. आपल्या नेत्यांनी कदाचित तिथे बाबा नैनाच्या ऐवजी 2013च्या कायद्यानं भूसंपादन करा तर या ठिकाणी तो प्रश्न भूसंपादनाशिवाय आम्ही तुमचे आदेशच मानणार नाही. बस एवढा सोपा सिंपल मार्ग आहे. कारण ह्या देशामध्ये आता कुठलीही गोष्ट ॲक्विजिशन करायचं असेल तर कायद्याने करावं लागतं. नैनामध्ये भूसंपादनाची नोटीसच नाही.
ही मांडवली आहे जशी एअरपोर्टमध्ये केली, ही नेतृत्वाची चूक आहे, सामान्य लोकांची चूक नाही. सामान्य लोक भोळे आहेत आणि म्हणून हा विषय मी आज अधिवेशनात मांडायला सांगितलेला आहे एका आपल्या चांगल्या ओबीसी नेत्याला. आता काय होतंय बघू, जर त्यांना मांडता नाही आला तर त्या नेतृत्वाला मी इथे स्वतः बोलवणार आहे. परंतु आता रायगडच्या ठाण्याच्या आगरी कोळ्यांनी आम्ही ओबीसी आहोत ही भूमिका घेतली पाहिजे. भाजप सरकार विरुद्ध काहीतरी राजकीय लढा द्यायचा एवढंच चालणार नाही. आता हा सगळा लढा तुम्ही भाजपवाले असाल किंवा शिवसेनावाले असाल किंवा काँग्रेसवाले, पण तुम्ही ओबीसी आहात, तुम्ही आगरी कोळी आहात. मग ओबीसीवर अन्याय मराठा मुख्यमंत्री करतोय, नगरविकास खातं करतंय, हे जोपर्यंत तुम्ही स्पष्ट बोलत नाही तोपर्यंत तुमच्यावरचा अन्याय स्पष्ट होत नाही. आणि ओबीसींचा आगरी कोळ्यांचा प्रश्न हाच आहे की सगळे मामा भरले त्यांच्यामध्ये. फडणवीस आमचे मामा आहेत, अजित पवार आमचे मामा आहेत, एकनाथ शिंदे आमचे मामा आहेत, पण हे गाव भरलेल्या मामांचा तुम्हाला उपयोग काय? तुम्ही आता आपलं मरण व्हायचं, पूर्वी तर डायरेक्ट गोळ्या घालून मारलेत दिबा पाटलांच्या आंदोलनात, आता उपोषण करून मारायची वेळ आहे आमच्यावर. आणि ह्याचं दुखणं एकच आहे की मराठे ब्राह्मणे सत्तेत बसलेले आहेत, या मुंबई परिसरातल्या जमिनी वेगवेगळ्या मार्गाने घ्यायला बघतात. लोकनेते दिबा पाटील होते तेव्हा संघर्ष व्हायचा, आता सेटलमेंट करणारे नेते आहेत. म्हणून हे 60-40 40-50 ही मारवाडी नीती चालू आहे. ते मारवाडी आलेत भाव करायला, काय संबंध आहे यांचा? अरे आमची जमीन घ्यायची 5 कोटीने तुम्ही विकताय की नाही? 3,000 रुपये एकर घेतली आणि 5 कोटी गुंठ्यानी आता विकताय, तर 5 कोटीच्या 4 पट भाव द्या, ही मागणी असली पाहिजे. येणारच नाही एकनाथ शिंदे नाही, फडणवीस फिरणार नाही इकडे, कारण कायद्याने दिलेलं आहे. आणि जा ना सुप्रीम कोर्टात, आपले काही वकील कमी आहेत? या पनवेल कोर्टात भांडण्यापेक्षा सुप्रीम कोर्टात जा. मी वकिलांना आवाहन करतोय की 2013च्या आग्र्यासाठी सुप्रीम कोर्टात जा. मग तो कुठलाही असेल, समृद्धी हायवे असेल किंवा तुमचा अलिबाग कॉरिडॉर असेल, 13च्या कायद्याने 5 कोटीच्या 4 पट भाव भेटला पाहिजे. तुम्हाला स्वप्नवत वाटेल, हे वास्तव आहे. याचा दुसरा अर्थ असा होतो की आता तुम्ही नवी मुंबई परिसरात प्रचंड जमिनी सिडको, MIDC, JNPT, तुमचं ONGC ला घेतलेल्या आहेत. आता जमिनी घेऊ नका, विकास करण्याची क्षमता इथल्या आगरी कोळ्यांमध्ये आले, हा याचा अर्थ आहे. म्हणजे मी नेहमी उदाहरण देतो, माझी मुलगी खूप सुंदर असेल, ऐश्वर्या राय सारखी असेल, आणि ती मला गावातल्या पोरांना द्यायची नसेल, तर मी काय बोलतो, मला कलेक्टर असलेला IAS असलेला माणूस पाहिजे किंवा मला IPS माणूस पाहिजे. तर गावात आग्र्यांमध्ये IAS पण नाही, IPS पण नाही, याचा अर्थ मला गावात मुलगीच द्यायची नाही. तसं 5 कोटी भाव का मी सांगतो, आता आम्हाला जमिनीच द्यायच्या नाहीत, कशाला व्यवहार करायला येत नाही? 5 कोटी ते घ्यायला तयार आहेत लोक. 5 कोटी देणारच नाही, ह्यांची लायकीच नाही ना, ह्या सरकारची लायकी नाही. यांना आगरी कोळ्यांना मूर्ख बनवायचं आहे. म्हणून वसंतदादा पाटलांनी दिबा पाटलावर गोळ्या घातल्या, कारण त्यांना माहिती आहे मुंबईच्या जमिनीचा भाव काय. मुंबईतल्या लोकांना इंडस्ट्रियल झोन लावून तुम्ही कुळ कायदा संपवला, जमीन मालकी मुंबईची आगरी कोळी भंडारींची संपवली, इथे पहिली MIDC आणली, पुन्हा सिडको आणली, 100% जमिनी घेतल्या. हे कायदे करणारे लोक पाकिस्तानचे आहेत का, चायनाचे आहेत का, इंग्लंडचे आहेत का, पोर्तुगालचे आहेत का? हे ब्राह्मण मराठी आहेत, हे आपल्या जमिनी लुटूनच निवडणुका लढतात, जिंकून येतात आणि मजा करतात. पण ना अगदी बरोबर एका मुद्द्यावर आपण येतोय. काय होतं, हे मराठा आरक्षणाचा आणि ओबीसी आरक्षणाचा जो वाद आहे, आपले लोकप्रतिनिधी तुम्ही जे नेहमी म्हणता की आमचा कोणी मुख्यमंत्री नाही, आमचा कोणी महसूल मंत्री नाही, आमचा कोण पालक मंत्री नाही, ह्याच मुळे हे प्रॉब्लेम आहेत ना. जर आपल्या समाजाचा तिथे कोण प्रतिनिधी असता तर नाहीच्या विषयी थेट बैठक घेतली असती. मुख्यमंत्री कोण असता तर त्यांनी सांगितलं असतं 2013च्या कायद्याने या ठिकाणी मांडूया ना, मागणी करा तुम्ही. म्हणजे हे नाही, आणि म्हणूनच हे ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण हा वाद. दिबा पाटलांची आठवण मी का करतो, महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते झाले, म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या तुल्यबल नेतृत्व दिबा पाटलांचं होतं. त्याच पद्धतीने दत्ता पाटील विरोधी पक्षनेते झाले, ते सुद्धा नेतृत्व मुख्यमंत्र्यांच्या तुल्यबल होतं. ओबीसी हा विरोधी पक्ष इथे होता, आज ओबीसी गुलाम झालाय. आज ओबीसीचा छगन भुजबळ सोडले तर एक आमदार तिथे बोलायला तयार नाही. असल्या गुलामाला गोठ्यात बांधलेलं बरं, बैल आणि त्यांच्यामध्ये काय फरक आहे? अरे तुम्ही वाघासारखे लढले पाहिजेत, आम्हाला संधी द्या, विधानसभेची नुसती खिडकी उघडा, मी जायला तयार आहे आतमध्ये. पण समाजाचा सपोर्ट नसेल, समाजाला वाटत नसेल, आपला समाजाला राजाराम पाटील साहेब कॅमेऱ्यावर छान बोलतील एवढंच पाहिजे असतं, हा प्रॉब्लेम. नाही, मला विधानसभेत जायचं आहे, मला लोकसभेत जायचं आहे, आणि ते यासाठी जायचं आहे. आमची लोक उपोषण करतात, आमची लोक 12.5% आंदोलनात गतप्राण होतात, त्यांना मुख्यमंत्री महाराष्ट्राचा लोकशाहीमध्ये गोळ्या घालतो, हे मला अजिबात सहन झालेलं नाही. आणि यासाठी मला लढायचं आहे. समाजातला एकही मुलगा, एकही मुलगी याच्यानंतर बळी पडणार नाही, यासाठी मी हा विषय बोलतोय. आणि आरक्षण ह्यासाठीच
मांडावं लागतं की आमचा लोकप्रतिनिधी पाहिजे. सगळे आमदार होणार आहेत, सगळे नगरसेवक होणार आहेत, सगळे खासदार होणार आहेत नाही किंवा सगळे IAS होणार नाही. एखादा लाखातून एखादा माणूस तिथे गेला पाहिजे, यासाठी आग्रह आहेत. पुन्हा मी या आरक्षणाच्या मुद्द्यावर येतो की 1872च्या जनगणनेत या ठाणे जिल्ह्याची लोकसंख्या साधारणपणे 3,80,000 दाखवलेली आहे आणि त्यामध्ये आगरी समाजाचे लोक 1,20,000 होते आणि हे सगळे आदिवासी होते असं यामध्ये सांगितलंय. म्हणून ठाणे जिल्ह्याचं हे जे अधिवेशन आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. हा विषय ठाणे जिल्ह्यातल्या मुख्यमंत्र्याला एकनाथ शिंदेला त्यांच्या कानात जाऊन त्यांच्या दारात जाऊन ओरडून सांगितलं पाहिजे, अरे ऐक तर खरा, तुला मुख्यमंत्री आम्ही केलंय ते यासाठी नाही केलंय, तू आमचा लोकप्रतिनिधी आहे, संविधानिक प्रतिनिधी आहे, तू बाजू आमची घेतली पाहिजे, जरांगे पाटलांची नाही. इथे कोणी उपोषणाला बसलं इथं आलं पाहिजे. या ओबीसींच्या या मेळाव्यामध्ये एकनाथ शिंदेनी भेट दिली पाहिजे. जर भेट एकनाथ शिंदेनी दिली नाही तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि त्यांचा मुलगा खासदार याला आम्ही निवडणुकीत पाडलं पाहिजे. हा संकल्प असला पाहिजे या अधिवेशनात. बस झाली नाटकं. बरं, आता पुन्हा एकदा आहे ना, ठाणे जिल्ह्याचं जी 17 तारखेला जे सभा आहे त्याविषयी मी जाणार आहे. तिथले म्हणजे प्रतिनिधी यासाठी नेमलेले आहेत, त्यांची कशी काय तयारी चालू आहे त्या ठिकाणी? बघा, मला तर स्पष्ट दिसतंय आणि मी अजिबात सत्य बोलायला घाबरणार नाही. आणि सत्य बोलायला घाबरणार नाही याचं कारण माझे आदर्श सॉक्रेटिस आहेत, माझे आदर्श भगवान बुद्ध आहेत, माझे आदर्श महात्मा ज्योतिबा फुले आहेत, सावित्रीबाई फुले आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, नारायण नागू पाटील आणि लोकनेते दिबा पाटील आहेत. यांनी नेहमी सत्य बोलले, विचार नाही केला मतदान होईल की नाही, मी जिंकून येणार की नाही, याचा कसला विचार नाही केला. लोकांच्या मनात आहे ते आपण बोललं पाहिजे. या पद्धतीने मला असं दिसतंय की आपण प्रभात पर्व, तुम्ही साक्षीदार आहात, आपण गावामध्ये जाऊन सभा घेतो पण लोकांना ओबीसी शब्दाचा अर्थच कळत नाही. आरक्षण मराठ्यांचं आरक्षण ओबीसी मध्ये आल्यानंतर आम्हाला काय नुकसान होणार आहे हेच माहीत नाही. खरं म्हणजे 17 तारखेचा जो मेळावा आहे तो मेळावा म्हणजे एक भव्य दिव्य मेळावा होईल, ह्यामध्ये वादच नाही. त्या मेळाव्यामध्ये पाणी चांगलं असेल, अन्न चांगलं असेल, आगरी कोळी समाजाची तेवढी दानत आहे. म्हणजे साखरपुड्याचा मांडव जसा घालतात तसा मांडव हा होईल, यामध्ये शंका नाही. माझा प्रश्न आहे, ओबीसी आरक्षणावरती ती चर्चा झाली पाहिजे आणि ती चर्चा भगवान बुद्धांनी सांगितलेल्या मार्गाप्रमाणे, समजा आपल्याला अलिबागला जायचं आहे तर अलिबागला आपण पोहोचणारच आहोत, आपण त्या दिशेने गेलो तर पोहोचणार आहोत, परंतु पनवेलमधून अलिबागपर्यंत जायचा प्रवास कसा आहे, त्यामध्ये आपण पळसपेला कुठेतरी चिकन लपेटा खातोय का, तिथे पुढे गेल्यानंतर कुठेतरी थंडा घेतोय का, नंतर मग त्या अलिबागला गेल्या तर सोडा मिळतो त्या पारशी कुठल्या लोकांचा तो घेतो का, अलिबागला गेल्यानंतर नारळ पाणी पितोय का, आम्ही पापलेट खातोय का, हा जो आनंदाचा प्रवास आहे त्याला महत्व आहे. तसं 17 तारखेपर्यंत जे प्रवास आहे, रोज 10 गावांमध्ये सभा झाल्या पाहिजे. कुठलाही आगरी नेता यावर सभा घेत नाही, लोकांना सांगत नाही की मराठ्यांना विरोध करायला आम्ही हाच मेळावा लावला आहे. त्यासाठी पत्रकार मोठ्या प्रमाणात काम करतात, त्या पत्रकारांना आपण मानधन दिलं पाहिजे हे लोकांना कळत नाही. म्हणजे कार्यक्रमाच्या तयारीमध्ये 1 नंबर काम चालू आहे असं मला ऐकून माहीत आहे. आता प्रत्यक्ष मी गेलो नाही, पण हा कार्यक्रम ज्यासाठी आहे त्यासाठी काही दिसत नाही, त्यासाठी कोणी 1 रुपया द्यायला तयार नाही. ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे आणि ह्याचा मी प्रत्यक्ष साक्षीदार आहे. मला सगळ्या पत्रकार बांधवांना सांगावं लागतंय की छोट्या छोट्या क्लिप बनवा, ओबीसीमध्ये जागृती येऊ दे, ओबीसी म्हणजे काय आगरी कोळ्यांना कळू दे. आज एवढं मोठं संशोधन आहे, म्हणजे हे PhDचं संशोधन आहे, सगळ्यांनी करावं. याच्यामुळे 5,000 लोकांच्या नोकऱ्या वाचणार आहेत आणि आगरी कोळ्यांना सुद्धा आरक्षणामध्ये ST के दाखले मिळू शकतात. मी म्हणणार नाही आदिवासी इतकी आमची अवस्था आज वाईट आहे, त्यांचं आरक्षण आम्हाला नको, परंतु जर कोणी बोलत असेल, कारण तो सराटे पाटील आलाय आणि तो सांगतोय ओबीसी मधल्या प्रगत जाती आहेत त्यांना आम्ही बाहेर काढू, त्यामध्ये साहजिकच नंबर माळ्यांचा 1 नंबर आहे, नंतर आग्र्यांचा लागणार आहे, कारण आगरी मुंबईत आहेत. त्यांना असं वाटतं की हे जे वैभव आहे आता हे गरीब कुठे आहेत. हा गरिबीचा प्रश्न नाही, कारण जमिनी गेल्या ना, त्यांचा भविष्य काहीच नाही. आग्र्यांची का सगळ्यांची चांगली परिस्थिती नाही. भास्कर जाधव बोलले की राजाराम पाटील नेहमीच बोलतात एवढे मुख्यमंत्री झाले, यांचे एवढे गृहमंत्री मराठे झाले तर मुख्यमंत्रीपद हे कमाईचं साधन काय असं बोलतात. पण आम्ही आर्थिक दृष्टीने आर्थिक मागासांना आरक्षण मिळतच नाही हे मी सांगतो. मुख्यमंत्री पद हे फायद्याचं नसतं, तर एवढा आग्रह मराठ्यांचा कशाला होता. आमचं तेच म्हणणं आहे, तुम्ही सगळ्यांनी मुख्यमंत्रीपद, गृहमंत्रीपद, आमदारक्या सोडा, ते मागासवर्गीय समाजाला द्या हे संविधान सांगतं. मग तुम्ही एवढे गुळाला मुंगळा चिकटतो तसं सत्तेला का चिकटून आहेत. याचा अर्थ ते आर्थिक फायद्याचं आहेत राजकीय पद, परंतु त्यापेक्षा आमच्यासाठी यासाठी महत्त्वाचं आहे की आम्हाला प्रतिनिधित्व नाही, आमचा मुख्यमंत्री होत नाही, आमचा गृहमंत्री होत नाही. आरक्षण हे प्रतिनिधित्व सांगतं. म्हणजे मी तुम्हाला सांगतोय की बाबा अजित पवार असतील किंवा भास्कर जाधव असतील किंवा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असेल, यांना आरक्षणाचा अर्थच नाही कळला. अहो, आम्हाला तुम्ही जिथे बसलात ते आम्हाला पाहिजे, कारण का आम्हाला प्रतिनिधित्व नाही. तुम्ही मराठे सगळे तिथे बसलेत आणि तिथून सांगताय मराठे मागासलेत त्याला जबाबदारी
जबाबदार तुम्ही आहेत. तुम्ही पहिल्या खुर्च्या सोडा, दुसऱ्यांना दोष का देता? मग तुम्ही मुख्यमंत्री म्हणून एवढे वर्ष खुर्च्या उभावल्यात काय? तुम्ही न्याय कुठे दिला लोकांना? आणि अन्याय तुम्ही केला. हे जर इंग्रजांचं सरकार असतं तर सगळे आम्ही एकत्र तुटून पडलो असतो. पण मराठ्यांचं मंत्रिमंडळ आहे म्हणून आम्हाला ओबीसीना बोलावं लागतं. त्या जागा आर्थिक फायद्याच्या आहेतच. प्रचंड मोठे भ्रष्टाचार. कालची सिडकोची बातमी आहे, किती 1800 कोटींची 1600 कोटींची जमीन जी कुळांची आहे, ओबीसींची आहे, कराडी जातीची आहे, ती जमीन तुम्ही मुंदडा सावकाराला दिलीत मागच्या लोकांनी, जिथे जे जिल्हाधिकारी तहसीलदार होते. आणि आता सांगतात की ती कुळांची जमीन आहे म्हणजे सिडकोची आहे. सिडको म्हणजे कोण? एकनाथ शिंदे. म्हणजे ह्या जमिनी लाटणार तुम्ही. हे जमिनी लाटण्याचं काम मुख्यमंत्री पदावर होतच आहे. हे होऊ नये, लुटमार होऊ नये म्हणून मागासवर्गीयांचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत, ही आपली मागणी आहे. आणि तुम्ही छगन भुजबळावर ज्या पद्धतीने तुटून पडता, त्यांना सांगता राजीनामा द्या मग बोला. काय संबंध आहे? लोकप्रतिनिधी रस्त्यावर येऊन लढले पाहिजे आमचं म्हणणं आहे. या आमच्या पनवेलच्या आंदोलनाला म्हणजे नैनाच्या उपोषणाला एकही आमदार मंत्री भेट का नाही देत? काय आमदारक्या करायच्या? कशासाठी लोकप्रतिनिधी? हे चालणार नाही. म्हणून मी खेदाने मागे म्हटलं होतं की आमदार हे शौचालयाची उद्घाटनं करण्यासाठी नसतात. आमदार हे जिम आणि रस्त्यांची उद्घाटनं करायला नसतात. आमदारांनी लोकांचे प्रश्न रस्त्यावर जाऊन मांडले पाहिजे. ज्या पद्धतीने बाबासाहेबांनी चौदार तळ्याचं आंदोलन रस्त्यावर केलं, चरी संप केला आणि इंग्रजांच्या त्या काळच्या लोकसभेत मांडले ते, आणि त्यातून संविधान तयार झालं. तर आमदारांनी ही कामं करायची असे मला सांगावं लागतंय. यापेक्षा वाईट गोष्ट कुठली नाही. तर पाटील साहेब, खरं म्हणजे आता चर्चा पुष्कळ झाली, आपण समारोपाकडे येत आहोत. या सगळ्याचा चर्चेचा समारोप करत असताना काय सांगाल? मी मनापासून धन्यवाद देईन की सगळ्या महाराष्ट्रातून मायक्रो ओबीसी जाती आहेत, त्यांनी सांगितलं की आम्ही ह्या 17 तारखेच्या अधिवेशनाला येणार. परंतु मी खुलेआम सांगतो की बाबांनो, की तुम्ही याल पण तुम्हाला बसायला जागा नाही भेटली किंवा विचारपीठावर बोलायला नाही भेटलं तर राग मानू नका. याचं कारण आहे की आमचे जे नेते आहेत, मग ते ओबीसींचे सुद्धा, म्हणजे आम्ही ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांच्यावर टीका करतोच, त्यांनी आमचं शोषण केलंय, पण ओबीसींच्या नेत्यांना सुद्धा मागासवर्गीय आम्ही आहोत ही गोष्ट समजत नाही. त्यांना असं वाटतं एखादा कार्यक्रम म्हणजे इव्हेंट आहे, स्वतःला मिरवण्याचा मार्ग आहे. मी आमदार आहे, माझे आमदार आहे, मी माझी खासदार आहे, मी स्टेजवर दिसलो पाहिजे, ह्यासाठी हा कार्यक्रम नाही. ज्याला बोलायचं आहे ना त्याने प्रभात पर्वकडे यावं आणि ओबीसींचा प्रश्न मांडावा, त्याला स्टेजची गरज नाही. आज छोट्या चॅनलने पूर्ण महाराष्ट्रात मला नेलेलं आहे. त्या महाराष्ट्रात सगळ्या वाचकांना सगळ्यांना मी धन्यवाद देतो की दबलेले असे अनेक नेते चिखलात गाडलेले आहेत, छोट्या जाती आहेत, त्यांना नेते म्हणून मान्यता मिळत नाही. या सोशल मीडियाने दिलेली आहे. आणि मोठा मीडिया आहे, प्रिंट मीडिया आहे, ते आमच्यासारख्या लोकांच्या बातम्या छापत नाहीत. उच्चवर्णीयांच्या हातात तो मीडिया गेलेला आहे, त्याचा मी निषेध करतो. आणि त्यांनी वास्तव लक्षात घ्यावं, एक वेळ अशी येईल तुमच्या टीव्हीकडे, तुमच्या बातम्यांकडे कुत्रा पण डुंकून बघणार नाही. आणि मग फेसबुक आणि व्हॉट्सअप मीडिया लोक बघतील, कारण तुमची विश्वासार्हता संपलेली असेल. ती विश्वासार्हता जमायची असेल तर सत्य बातमी छापा. आमच्या परिसरामध्ये ठाणे, रायगड, मुंबई यामध्ये हा जो आदिवासी बांधव आहे, आदिवासी म्हणजे त्यामध्ये आगरी कोळी आदिवासी बांधव आहे, हे याच्यामध्ये लिहिलं. याला द्या ना प्रसिद्धी तुम्ही. हे इथले मूळ भूमिपुत्र आहेत. आता त्या आमच्या मुंबईच्या जवळ जे घारापुरी बेट आहे त्यामध्ये 97% आगरी कोळी लोक आहेत. त्या बेटाचा आणि जमिनीचा काहीच संबंध नाही, चारही बाजूनी समुद्र आहे, तिथे मासे खाऊनच जगावं लागतं. ते आम्ही आहोत. तर त्यांची नोंद मुंबईमध्ये त्यांचा विकास का न झाला? काल मी मंत्रालयात गेलो, त्यात सांगितलं की मुंबई ठाणे महानगरपालिका, तुमची तळोजा MRDC यांनी जे दूषित पाणी सोडले त्यामुळे मासेमारी संपली. मासेमारी आमची शेती आहे, आमची शेती संपली. अहो तिथे अधिवेशनात रोज मागणी होते, ओला दुष्काळ, सुका दुष्काळ, पण मासेमारी आमची संपले हे दुष्काळात कोणी गणना करत नाही. आणि करोडोंचा जो फंड आहे JNPTचा, मुंबई महापालिकेचा, नागपूरला घेऊन जातात, CSR फंड घेऊन जातात आणि आमच्या कोळ्यांना आग्र्यांना मूर्ख बनवतात. हे मूर्ख बनवण्याचे प्रकार हे ब्राह्मण मराठा लोकांनी केलेले आहेत. आणि हे शोषण स्वातंत्र्यपूर्व काळात झालं, दिबा पाटलांच्या काळात झालं, आजही होतंय. यामध्ये एकटे छगन भुजबळ लढतायत. ओबीसी सगळ्या नेत्यांनी लढलं पाहिजे. तुम्हाला अजूनही भीती वाटत असेल तर माझ्यासोबत या, माझ्या पाठीमागे राहा. मी लढायला तयार आहे. भुजबळांना गोळी घालायला लोक तयार आहेत, मला पण गोळी बसणार आहे. मला माहित आहे, मी हे जॅकेट घातलेलं आहे त्यासाठीच घातलेलं आहे किंवा थोडासा गोळीला अडथळा राहावा. आणि या जॅकेटमध्ये माझ्या मागासवर्गीय बांधवांचं प्रेम, SC ST बांधवांचं प्रेम, ओबीसींचं प्रेम असेल तर नक्कीच माझे प्राण वाचतील हे मला माहित आहे. पण मृत्यूला घाबरणारी आमची जबात नाही. दिबा पाटलांनी सांगितलं 5 लोक मेली, 5 हुतात्मे झाले. हुतात्म्यांचे रक्त वाया जात नसतं. या ओबीसींच्या आंदोलनामध्ये मला हुतात्मा व्हायची वेळ आली तरी मी घाबरत नाही. मला विश्वास आहे हजारो राजाराम पाटील या आंदोलनातून उभी राहतील आणि या मुंबईचं रक्षण करतील. मुंबई ही आमचं आहे, जगत जे त्या इंग्रजांनी सांगितलं, हा गॅजेटचा पुरावा आहे. आम्ही इथले मूळचे भूमिपुत्र आहोत.
थोडक्यात आदिवासी यावं सांगितलं. माझी आगरी कोळ्यांना विनंती आहे, अधिवेशनाला काही आता तासांचा वेळ उरलेला आहे, यामध्ये तुम्ही जर प्रबोधनासाठी सभा नाही लावल्यात तर त्याचा साखरपुडा होऊ शकतो. आपल्याला साखरपुडा करायचा नाही. महाराष्ट्रातल्या सगळ्या मायक्रो ओबीसीना सन्मानाने तिथे बसवायचं आहे आणि तिथे आरक्षणावर बेधडक बोलणारे लोक पाहिजे, भुजबळांसारखे लोक पाहिजे, जे कोणाची तामा न ठेवता चिरफाड करतात या विषमतेची, या मनुस्मृतीची, मनुवादी धर्माची. असे लोक तिथे बोलले पाहिजेत. गोल गोल गप्पा मारणारे लोक, ज्यांना बोलता येत नसेल त्यांनी तिथे जागा अडू नये, ही नम्र विनंती आगरी, कोळी, कराडी, भंडारी, ओबीसी समाज बांधवांना मी करतो. आणि 17 तारखेला संपूर्ण महाराष्ट्र आणि देशातून लोक येणार आहेत, जगातून लोक येतात. ऑस्ट्रेलियातून मला फोन आले, UK मधून फोन आले, जर्मनीमधून फोन आले आहेत आणि त्यांनी ओबीसींच्या संघर्षाचं कौतुक केलेलं आहे. तर माझी विनंती आहे की हे आगरी कोळ्यांनो मन सागरासारखं विशाल करा. मी टोपी यासाठीच घालतो की या टोपीने श्रीलंका, जपान, सगळ्या अरब राष्ट्रांमध्ये पूर्वी व्यापार केलेला आहे. आम्ही कुठल्या जाती धर्माच्या आड नव्हतो, पलीकडे होतो. आणि त्यामुळे मराठे हे आपल्यासमोर काय आव्हान नाही. जे जरांगे पाटलांनी धमकी दिली 24 तारखेला इथे येणार आणि घाण करणार. जरांगे पाटील सगळं खायचं, सगळ्यांचं लुटायचं, सत्ता तुमची, आणि घाण करायला मुंबईत यायचं. एवढे इथले आगरी कोळी असंस्कृत नाहीत. आमच्याकडे सगळे उपाय येतात आम्हाला करायला. रस्त्यात, अंगणात जर कोण घाण करायला लागला तर त्याला कसं शिकवायचं हे आमची गरज नाही, आमच्या कोळणीच शिकवतील तुम्हाला. आणि जे फटके बसतील ना ते तुम्हाला कळेल. कमीत कमी या आरक्षणाच्या संविधानिक चर्चेमध्ये असंस्कृत गावंढळ भाषा करू नका. काल अजितदादांनी सांगितलं की PhD करून काय तुम्ही दिवे लावणार आहेत का? अहो, अत्तदीप भव हे भगवान बुद्धांनी सांगितलं. भगवान बुद्ध एकविराईचा मुलगा, आमचा भाचा, की दिवा पेटवा. PhD म्हणजे दिवा पेटवणं, माणसाचं ज्ञान विकसित करणं. तुम्हाला जर समजत नसेल तर गप्प बसा. तुम्ही कशाला विधानसभेत अडवून ठेवली जागा? की अशा प्रकारचे मराठा नेते हे आहेत, हे शिक्षण विरोधी आहेत, आरक्षण विरोधी आहेत, मनुस्मृतीचे समर्थक आहेत. म्हणून त्यांच्यावर आम्ही टीका करतो. बाकी ते काय आमच्या स्पर्धेत शत्रू नाहीत. आम्ही ह्या कोळी टोपीने जगभर प्रवास केलेला आहे. बाळासाहेब आंबेडकरांच्या डोक्यात आम्ही सन्मानाने घातली आणि आदरणीय ओवेसी साहेबांच्या डोक्यात आणली. जात आणि धर्म, लिंग याच्या पलीकडे आगरी कोळी समाज गेलाय. आणि म्हणून मुंबई या देशामध्ये सगळ्यात जास्त वाढते. ती आर्थिक राजधानी आहे. तिथे घाण करण्याची, तिथे यायची, वाईट बोलायची हिंमत तुम्ही करू नका. मुंबई ही मातृसत्ताक आहे. त्या आमच्या कोळणीच्या हातात जन्मताच विळा आहे. ती मार्केटमध्ये विळा घेऊनच बसते. तिला आणखी छुपी शस्त्र, बंदुका आणायची गरज नाही. मासे कापायची काती आहे. तिने ती 40 किलोचा आणि 50 किलोचा मासा 15 मिनिटात कापते. त्यामुळे आम्हाला ते काय ऑपरेशन काय ते समजवण्याची गरज नाही महाराष्ट्राला. पण असल्या घाणेरड्या गोष्टी करू नये. माननीय मुख्यमंत्री, मुंबईचे आयुक्त आणि पोलीस आयुक्तांना माझं सांगणं आहे, असं घाण करायला कोणी भाषण करून आम्ही तिथे संडास करू मग तुम्ही साफ करा असं बोलून जरांगे पाटील येत असतील तर त्यांना विरोध करणं हे पहिलं नैतिक कर्तव्य पोलिसांचं आहे. पोलिसांनी यांना परवानगी देऊ नये, माझी नम्र विनंती आहे. आणि तुम्ही जर मुंबई घाण करायचा प्रयत्न केलात तर सफाई कामगार आपला झाडू घेऊन उभा राहील, इथली कोळीन काती कोयता घेऊन उभी राहील. आणि आमच्या आगरी कोळी तरुण कसे उभे राहतील हे मी काही सांगत नाही, कारण या लोकशाहीमध्ये असंविधानिक, हिंसक आम्हाला बोलायचंच नाही आणि करायचंच नाही. आमचं संविधान आणि आमचं मंत्रालय, आमचं सरकारी कार्यालयाला तोंड देतील, याचा उपाय सांगतील, हे नम्रपणे सांगतो. आणि भारताच्या संविधानाच्या आर्टिकल 19 नुसार मी इथे बोललोय. कोणच्या मनाला लागला असेल तर माझ्याशी थेट संवाद करा, मला फोन करा. परंतु आमची जी मागणी आहे ती विषमतेविरुद्ध आहे. मराठा हा सामाजिकदृष्ट्या मागास नाही म्हणून त्याला आरक्षण आहे असं सुप्रीम कोर्टाने सांगितलंय. मग तुम्ही मोर्चा कशाला काढता, आंदोलन करायला कशाला सांगता? आणि अख्खं सरकार त्यांच्या पाठीमागे काय? सगळे मंत्री, पृथ्वीराज चव्हाण, तुमचं आशिष शेलार, तुमचं भास्कर जाधव, तुमचे अजित पवार, सगळे मराठा आमदार मराठ्यांचीच बाजू का घेतात? याचा अर्थ तुम्ही महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये न्याय करू शकत नाही. जसं इंग्रजांनी म्हटलं होतं, ब्राह्मण इथे न्यायिक व्यवस्थेमध्ये न शोभणारा माणूस आहे, न्याय करू शकत नाही. त्याच पद्धतीने आता सिद्ध झालं की मराठे हे राज्य करू शकत नाहीत, त्यांना सामाजिक न्याय समजत नाही. म्हणून ओबीसींना, आगरी कोळ्यांना विनंती आहे की या पुढच्या निवडणुकीत मुख्यमंत्रीपद ताब्यात घ्या. आपले मुख्यमंत्री झाले पाहिजेत आणि त्यांनी लोकांशी न्याय केला पाहिजे. न्याय करत नसेल तर प्रभात बरोबर त्यांची पण खरडपट्टी काढायला आम्ही बसलेलो आहोत. तर पाटील साहेबांनी अगदी त्यांच्या भाषेत नेहमीच्या शैलीत हे सगळं विश्लेषण केलेलं आहे. तुम्हाला ही चर्चा कशी वाटली याबाबतची तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. व्हिडिओ जर्नलिस्ट माझी नम्र विनंती मी सांगतो आगरी समाजातील लोक स्वतःला सेट म्हणून जाहीर करतात, मोठमोठ्या चैनी घालतात, मोठमोठ्या गाड्या करतात. मी दिबा पाटलांचा स्वतःला वैचारिक वारसदार समजतो. दिबा पाटलांनी लोकवर्गणी काढली होती. माझी विनंती आहे, या सगळ्या आंदोलन जे 17 तारखेचा मोर्चा आहे यामध्ये सहभागी होणारे पत्रकार
प्रकार बाहेरून येणारे गरीब सगळे मायक्रो ओबीसी यांची जेवणाची, खाण्याची, राहण्याची व्यवस्था करण्यासाठी पैशाची खरोखर गरज आहे. ती गरज अगदी 1,000 पासून 500 रुपयापासून 2,000 पासून आहे. आणि नम्रपणे सांगतो की आमच्या समाजात खूप शेठ लोक आहेत, मोठे आहेत, पण ते बिनकामाचे आहेत. जसे ते विधानसभेत बोलू शकत नाहीत, लोकसभेत बोलू शकत नाहीत, खासदार कपिल पाटील आहेत, पण ते मराठा आरक्षणाच्या विरोधात ब्र काढत नसतील, त्या खासदारकीचा काय फायदा, मंत्रिपदाचा काय फायदा. आणि म्हणून गरीब लोकांना मी विनंती करू, 100, 500, 200 रुपये जे असतील ते अधिवेशनामध्ये त्यांना मदत करा. आमचे अध्यक्ष दशरथदादा पाटील आहेत, ज्यांनी दिबा पाटलांच्या आंदोलनाचं नेतृत्व केलं. अत्यंत सभ्य, प्रेमळ आणि आजोबा किंवा पिता होण्याच्या क्षमतेचा तो माणूस आहे. त्यांना ती सगळी मदत द्या आणि मला विश्वास आहे की ते हा मोर्चा, हे आंदोलन यशस्वी करतील. आणि त्यांच्यासोबत सगळे कुणबी, आगरी, भंडारी सगळ्या जातींचे नेते आहेत, ते निश्चितपणे या सगळ्यात हातभार लावतील. पण आज मदतीची गरज आहे. तुम्ही असं समजू नका शेठ लोक आहेत म्हणून पैशाची गरज नाही. शेठ लोक कोणीही पैसे देत नाहीत, हे वास्तव आहे. आणि म्हणून गरिबांनी यासाठी पुढे यावं हे विनंती करतो. आणि आम्ही आदिवासी आहोत, आम्ही मागासवर्गीय आहोत आणि गरिबी आहोत, सामाजिकदृष्ट्या मागासलेले आहोत, आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहोत. आणि आज अवस्था फार बिकट आहे. मराठ्यांचा प्रचंड साधन संपत्तीने हल्ला मुंबईवर होत आहे. ते वाचवायचं असेल तरी संघर्षाची लढाई स्त्रिया, तरुण मुलं, लहान मुलं यांनी एकत्र लढली पाहिजे. आणि 1 रुपया सुद्धा इथे महत्त्वाचा आहे. मी सांगतो, ही माझी खंत आहे. आणि आगरी समाजाच्या माझ्या छोट्याशा कार्यकर्त्याच्या आव्हानाला कोणाला वाईट वाटत असेल, जर कोणी शेठ असेल तर शेठनी सिद्ध करावं मला येऊन, मी शेठ आहे आणि हे पैसे घ्या. पण उगाचच मी कोणाला शेठ म्हणणार नाही की दमडीचा काय फायदा नाही आणि शेठ असं बोलणार नाही. आणि म्हणून याच्यापुढे ज्यांना पाठीमागं शेठ लावायचं असेल त्यांनी शेठ असलं पाहिजे. फिरत नाही ते चाक टसले या तत्वाचा मी आहे. तुम्ही फिरत नसाल, तुमचा जो खटारा आहे ना तो बाजूला काढू आम्ही, एवढं सांगतो. तर ही चर्चा कशी वाटली त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन खानसह सागर राजे, प्रभात पर्व न्यूज करता तळोजा. धन्यवाद.